सलोनी, जसं की आपण पाहतोय आज पर्यावरण दिवस आहे आणि या पर्यावरण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून आज मंबदवाडी या परिसरामध्ये आनंद रुंद या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आज तब्बल 700 ते 800 झाडं जी आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. कोणकोणत्या पद्धतीची झाडं लावण्यात आलेली आहेत ते दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीचे झाडं जी आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाडांना पाणी मिळावं त्यामुळं या ठिकाणी गोल असा आळा जी केलेला आहे आणि आपण पाहू शकतो त्या कडेपर्यंत लांबचा लांब पट्टा आहे आणि एवढ्या मोठ्या पट्ट्यामध्ये तब्बल 700 ते 800 झाडं जी आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. यावेळेस आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीचे झाडं लावण्यात आलेले हे दृश्य इथं पाहतोय आपण आणि आनंद रुंद फाउंडेशनचे जे पदाधिकारी आहेत, संस्थापक आहेत, त्यावेळेस आपल्या सोबत आहेत. अनेक लोकांनी मिळून हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घेत असतात. आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, आज पर्यावरण दिवस आहे आणि पर्यावरण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये झाडं जी आहेत, वृक्षारोपण जे आहे ते आपण केलेलं आहे. काय सांगा? मला विशेष आनंद होतोय की आज हा कार्यक्रम इथे करण्यात आला आणि झाडांची अनेक विविध झाडं आम्हाला इथे लावता आली. या झाडांमध्ये फणस आहे, कडुलिंब आहे, जांभूळ आहे, त्याच्यानंतर चिंच आहे. म्हणजे ही झाडं आहेत ही नुसती वाढणारी नसून याची सावली, फळं, फुलं आणि मुख्य म्हणजे जमिनीची धूप थांबवण्यासाठी यांची जी मुळं आहेत ती धूप थांबवतात. म्हणजे ती रूट जी आहेत त्याचे ते पाणी धरून ठेवतात, जमीन धरून ठेवतात. म्हणजे आज जो प्रश्न आलेला आहे की जमीन वाहून जातीये, कदाचित खूप पाऊस झाला तर शेताच्या शेतं वाहून जात आहेत, तर हे कुठेतरी थांबायला हवं आणि याची सुरुवात मला वाटतं इथनं होतीये. तर आज आम्हाला खूप आनंद झालाय की आज आम्ही इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलाय आणि तो नुसता कार्यक्रम करून आम्ही थांबणार नाही आहोत. तर हे एक अर्बन फॉरेस्ट बनवण्याच्या दृष्टीनं हे प्रत्येक झाड म्हणजे 100% सक्सेस रेट कसा राहील हे बघण्याचा आमचा विशेष प्रयत्न आहे. नक्कीच. ते आज साधारणतः किती झाडं आपण या ठिकाणी लावलेली आहेत? मुळात आज आमचं प्रयोजन फक्त 500 झाडांचं होतं, पण संख्या इतकी वाढली की 500 + 200 ते 300 झाडं आज लावली गेली. म्हणजे साधारण आज 800 झाडं इथे लावली गेली. आज आपण सर्वांना एक संदेश देत असतो की झाडे लावा, झाडे जगवा. मात्र आता डेव्हलपमेंटच्या दिशेने संपूर्ण जग वाटचाल करत असताना दिसतंय आणि निसर्गरम्य जे वातावरण आहे ते कुठेतरी कमी होत आहे. झाडांची हत्या मोठ्या प्रमाणात होतानाचं देखील आपल्याला पाहावयास मिळतंय. या सगळ्या गोष्टीवर आळा घालण्यासाठी आपण काय नेमकं संदेश देण्याचा प्रयत्न करतो? आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम या संस्थेमार्फत आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतोय. तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलंय की झाडांची हत्या होते, झाडं हे करतात. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की एवढ्या लाखो झाडं लावली, हे लावली, पण त्यातली जगतात किती हा मोठा प्रश्न आहे. तर झाडांचे ही हत्या म्हणजे काही वेळेस निसर्गाने पाणी कमी पडलं तरी पण होऊ शकते, काही वनवे लागतात त्यांनी होऊ शकते. आपण डेव्हलपमेंटसाठी पण बऱ्याच ठिकाणी हे केलं जातं. त्यात आपण आता आपण हे झाड पाहिलं तर हे झाड साधारण 3 वर्षापेक्षा जास्त त्याचं आयुष्यमान असलेलं आहे. म्हणजे ते जास्त टिकून राहू शकतं आणि लगेच आपण बॅकअप प्लॅन ठेवला. समजा आता पाऊस जर लांबला तर त्याला पाणी नसेल तर एवढ्या रखरखत्या उन्हात ते झाड पण जळून जाईल. तर ते झाड जळून जाऊ नये म्हणून आपण पाण्याची व्यवस्था केलं. तुम्ही पाहताय की आता पाणी आपण देतोय. आज पाऊस येण्याची शक्यता आहे किंवा जर पाऊस लांबला तर केरळातून येणारा पाऊस लांबतो असं चिन्ह दिसतंय. तर आपण इथं टँकर किंवा ह्याच्या माध्यमातून पाणी देण्याची व्यवस्था करतो. आणि आपण हे जे शेजारी बघतोय की कॉन्क्रीटचं जंगल आहे, आपण झाडांचं जंगल इथं उभं करणार आहे. 2-3 वर्षात तुम्हाला हे कम्पॅरेटिव्ह फरक दिसेल. अशा प्रकारे आपण हे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचं काम म्हणजे आपलं युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम हे 3 गोष्टींवर काम करतं. आम्ही जे ग्रामीण भागातील मुलं आहेत त्यांना UPSC MPSCचं मोफत शिक्षण देतो आणि शिष्यवृत्ती देतो. म्हणजे एक ट्रान्सफॉर्मेशन युवकांमध्ये करतो की चांगले प्रशासकीय अधिकारी हे एक परिवर्तन ग्रामीण भागाच्या मुलांमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. आता त्याच प्रकारे पर्यावरणाचा विषय घेऊन हे जे जंगल आहे कॉन्क्रीट जंगलचं त्याचं परिवर्तन म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन हे झाडांच्या जंगलामध्ये करण्याचं काम युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या संस्थेच्या माध्यमातून करतो. नक्कीच. आज या ठिकाणी जो उपक्रम झाला त्या उपक्रमामध्ये विशेष मान्यवर कोण कोण उपस्थित होते काय सांगा? आज जो कार्यक्रम जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झाला, हा कार्यक्रम आपण जो करतोय तो हा जो फॉरेस्ट जागा आहे म्हणजे वन विभागाची जागा आहे त्याची पुण्याचे मेन जे अधिकारी आहेत ते श्री आशिष ठाकरे साहेब आले होते
थोरात साहेब आले होते. तसेच DIG के IPS ऑफिसर केतन पाटील सर आले होते. त्यानंतर आनंदवनच्या संस्थेचे एक लोक होते, यू ट्रान्सफॉर्मेशनचे सर्व पदाधिकारी, यात दिल्ली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आले होते. तरुण पिढी वृक्ष जगवण्याच्या हेतूकडे किंवा त्या दिशेने वाटचाल करत नाही, त्या तरुण पिढीला आपण काय संदेश देणार? सध्याला आपण भौतिकदृष्ट्या किंवा मटेरियलिझम म्हणतो ज्याला, तिकडे नवीन पिढी जाती असं आपल्याला दिसतंय. मोबाईल, गॅजेट्स, बाकी सोशल मीडिया या सगळ्यामध्ये. पण या मुलांना जर का आपण या पर्यावरणाची गोडी लावली तर ही मुलं निश्चितपणे इथे येऊन जबाबदारीनं हे काम आनंदाने करतील. यासाठी आपण शाळांशी जो संपर्क साधतोय किंवा शाळांना जे आवाहन करतोय की आम्ही तर आज असंही आवाहन केलं आहे CBSE स्कूलमध्ये, आम्ही ते वरतीही पत्र देणार आहोत की तुम्ही मुलांना ह्याचा वर्किंग आवर द्या. म्हणजे जसं आपला PTचा पिरियड असतो किंवा वेगवेगळे पिरियड्स असतात, तसा एक पिरियड मुलांना बागकाम करायची किंवा जिथे झाडं लावली जात आहेत ते वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी एका मुलांनी 2 नाही, 5 नाही, 10 झाडं घ्या, अडॉप्ट करा. माझं ते झाड आहे म्हणून जेव्हा प्रत्येक माणूस ते झाड वाढवायला लागेल त्यावेळेला निश्चितच आपण विकासाकडे पुढे गेलो असं म्हणता येईल. कारण की विकास म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स किंवा IT हब्स किंवा वेगवेगळे मोठमोठे पूल किंवा रस्ते हे नसून विकास म्हणजे आपण निसर्गाच्या किती जवळ जातो आहोत हे बघणं फार गरजेचं आहे आजच्या काळात असं मला वाटतं. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज या ठिकाणी सुद्ध अशा प्रकारचा उपक्रम होता आणि या उपक्रमाच्या दिवशी आज आपण पाहतोय 708 झाडं जे आहेत या ठिकाणी लावलेले आहेत. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची झाडं या ठिकाणी लावले गेलेले आहेत आणि ही झाडांना असं चांगल्या प्रकारचं आळं जे आहे ते केलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं पाणी जे आहे ते झाडांना मिळतं जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही. निसर्गरम्य वातावरण म्हणजेच आरोग्याची काळजी, निसर्गरम्य वातावरण म्हणजे निरोगी जीवन आणि या जीवनाला निरोगी ठेवण्यासाठी हे फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे आणि तरुण पिढीला देखील अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांनी संदेश दिलेला आहे की प्रत्येक तरुणाने माझं झाड माझी जबाबदारी, कारण की एक झाड जगवणं म्हणजे एक माणूस जगवणं आहे आणि म्हणूनच माझं झाड माझी जबाबदारी या उद्देशाने प्रत्येक तरुणाने त्या दिशेकडे वाटचाल केली पाहिजे, तरच आपलं आरोग्य जे आहे ते निरोगी राहू शकतं आहे असा देखील संदेश या फाउंडेशनच्या काही पदाधिकारीच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कॅमेरामन पितांबर दिवारसह मी मनीष कांबळे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल